जिल्ह्यात भाजपाच्या 2 गटात तुफान राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। मलकापूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीदरम्यान ही हाणामारी झाली। व्हिडिओ याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय। तो व्हिडिओ आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। बुलढाण्यामधली ही दृश्य, भाजपच्या 2 गटात हा तुफान राडा झाला। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, पोलिसही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतायत। 2 गटामध्ये हा तुफान राडा झालेला आहे। मलकापूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीदरम्यान ही हाणामारीची घटना घडली। पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय। व्हिडिओ त्याचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। 2 गटामध्ये हा राडा झाला। पोलिसांकडून मध्यस्थी करत हा राडा थांबवण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू होते, तेही आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मलकापूर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडलाय, ही हाणामारी झाली आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, काय नेमकं कारण होतं हे राडा होण्यामागचं? गौरी, खरं तर मलकापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवरूनच विद्यमान सध्याचे जे आमदार आहेत चेनसुख संचेती आणि भाजपाचेच नेते आहेत शिवचंद्र तायडे यांचे 2 वेगवेगळे गट आहेत। या निवडणुकीवरूनच यापूर्वी देखील त्यांचे बरेचदा वाद झालेले आहेत आणि हा वाद जो आहे हा न्यायालयात गेला होता आणि न्यायालयाने काही दिवसापूर्वीच या ठिकाणी निकाल दिला आणि त्या अनुषंगाने 2 दिवसापूर्वी जी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीची निवडणूक या ठिकाणी पार पडत होती आणि अशातच चेनसुख संचेती जे आमदार आहेत यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध त्या ठिकाणी सभापती म्हणून निवडून आले आणि याच निवडीच्या सभापती निवडीच्या दरम्यान जो आहे हा मोठा राडा आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर भेटले, पोलिसांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला। काही वेळासाठी जे या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली। यापूर्वी देखील या दोन्ही गटाचे वाद या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्याच पार्श्वभूमीवर हा 2 दिवसापूर्वीचा वाद या ठिकाणी घडलेला आहे। 2 दिवसाची ही घटना आहे आणि आज हा व्हिडिओ जो आहे हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। गौरी, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.